सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी ताराबाई मुरलीधर कोकाटे हे शेतामध्ये काम करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले आहेत। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी केली। सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवाणजी काळे आणि त्याच्या साथीदारांनी केला असून तो त्याच्या साथीदारांसह अहिल्यानगर सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाकोडी गावच्या शिवारात जुना जकात नाका येथे 2 मोटारसायकलवर आले असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन खात्री करता जुना जकात नाका येथे 2 मोटारसायकल जवळ 3 इसम उभे असल्याचे दिसून आले। पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना ते तेथून पळून जाऊ लागले। यावेळी पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं गणेश दिवाणजी काळे, विनय उर्फ टकल्या योगेश काळे, रोहित लल्या भोसले असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसम गणेश दिवाणजी काळे याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस करता त्याने आणि त्याच्या आणखीन 2 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। पथकाने गुन्ह्यामध्ये चोरी केलेले दागिने आरोपीच्या कब्जातून आणि आरोपीच्या राहत्या घरातून 9,04,800 रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 45,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1,70,000 रुपये किमतीचे 1,70,000 रुपये किमतीचे 2 मोटारसायकल असा एकूण 11,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींकडून सखोल चौकशी करता इतरही गुन्हे उघडकीस आलेत। ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करून अटक करण्यात आली असून पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे करत आहे।